अंदाजाने, परंतु चेंडू इतक्या सरळरित्या यष्ट्यांच्या वरून गेला की पंच तटस्थ राहणारच, शंकाच नाहीये. कारण सध्या निर्धाव चेंडूची संगता गणेश घारेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या मैदानाची निर्मिती करताना 4 दिवसांपूर्वी जर या मैदानावरती कोणी आलं असतं तर असं म्हटलं नसतं की हे मैदान घडेल, कारण त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. आहा, विकेटचं पतन, झटकार, झटका आणि झटका. तिसऱ्या विकेटचं पतन, इमाम शेख बॅकफुटवर तंबूच्या दिशेने रवाना. दरम्यान नक्कीच मी वक्तव्य केलं, कारण खरोखर मैदानाच्या कमतरतेला भरून काढलंय. ते मात्र मंदार भासे असतील, रजत म्हसे असतील, केतन पाटील असतील, 4 दिवसात या मैदानाची निर्मिती ज्यांच्या माध्यमातून झाली, कौतुक करेल. कारण कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीत खरोखर मी म्हटलं होतं 4 दिवसांपूर्वी जर प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आला असता तर नक्कीच म्हटलं असतं की हे मैदान घडलं जाणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारची क्रीडा मात्र मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. क्रिकेटचं मैदान आणि हे गाजलं जात आहे. सध्या तरी कमलाकर 11 दैवले वर्सेस श्रीपती बाबा उमरोली यांच्यातील लढत. हा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतेय, ती मात्र गणेश गारे या गोलंदाजाकडून उत्तमरित्या चेंडू फेकला गेला. हेमंत गुरावला आता मैदानात मार्केट यार्डच्या मैदानावरची, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरची खेळी आठवावी लागेल, जे हेमंत घारेंचं घरेलू मैदान आहे. पुढचा चेंडू गणेश घारेचा. हा उत्तमरित्या गतिवान चेंडू सहजरित्या फेकला गेला. निर्धाव चेंडूची संगता गोलंदाज गणेश घारेच्या माध्यमातून. अतिशय पाहतोय चांगल्या प्रकारचा क्रिकेट दर्जेदार. सध्या मी तर म्हणेल श्रीपती बाबा उमरोली संघ विचार करायला गेला माझ्यापर्यंतच्या आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे तर सीझनचा या सीझन वरती 1 रँकिंग वरती असण्याची शक्यता आहे. पाहूया काय घडतंय आतापर्यंत मैदानात. ज्या स्पर्धांच्या अंतिम क्रमांकाचे पारितोषिक द्वितीय, तृतीय, चतुर्थ असेल अशा स्पर्धांची पारितोषिक मात्र श्रीपती बाबा उमरोली संघाने कमावलेली आहेत. पाहूया काय घडते आता. बॅक टू बॅक 3 अद्यापर्यंत पाहतोय गणेश घारेचे 5 चेंडू निर्धाव गेलेत म्हणायला हरकत नाहीये. जोरदार टाळ्यांनी मित्रांनो गणेश घारेचं स्वागत करूया. या स्पर्धेतल्या पहिल्या मेडल षटकाचा मानकरी गणेश घारे ठरणार का? शेवटच्या चेंडूचा थरार मैदानात बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा थरार मैदानात. सुंदर फटका आणि फटक्यावरती मेडल षटक. विकेटचं पतन सध्या घडलं जातं. वेल प्ले गणेश घारे. कारण नक्की तमाम क्रीडा रसिक सुद्धा म्हणत असतील की उभरते सितारे किती आहेत श्रीपती बाबा उमरोली संघात, आणि मेडल षटक फेकलाय ते गणेश घारेने मैदानात. डीजे